होणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला पुणे येथील शिवसैनिक रवाना। आज देशभर दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। देशभरातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दसरा सणाला राजकीय उत्सवाचे स्वरूप आल्याचं दिसत आहे। आज राज्यात विविध ठिकाणी दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। बीड या ठिकाणी कधी नव्हे ते पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे भाऊ बहीण दसरा मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे दिसले। तर दुसरीकडे प्रथमच जरांगे पाटील यांच्या माध्यमातून भगवानगडावर दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। यालाही मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला। तर नेहमीप्रमाणे मुंबई या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याला शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले। एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबई या ठिकाणी दरवर्षी पार पडत आहे। अशातच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे हे आपल्या हजारो शिवसैनिकांसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत। पाहुयात। प्रमोद नाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पक्षाच्या पारंपरिक हा जो दसरा मेळावा असतो, जो हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंनी जो चालू केलेला हा दसरा मेळावा आहे, ते ऐकण्यासाठी लाखो शिवसैनिक दरवर्षी महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात। त्यांचेच विचार आणि ते हिंदुत्वाचे विचार घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे पुढे घेऊन चालले। ते विचार ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पुणे शहरातून सर्व शिवसैनिक अतिशय उत्साहाने म्हणून ढोल बँड डोली बाजा लगा के लावून सगळे आझाद मैदानावर त्या ठिकाणी चाललेला आहे। अतिशय उत्साह आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाणीतून सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी एक मोठं उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे। एक चांगलं भाषण त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे। काय बोलावं हे तेच ठरवतील, लेकिन परंतु जे बोलणार आहे ते शिवसैनिकांच्या मनामध्ये आणि त्यांच्या अंगामध्ये एक उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी होणार आहे। हे सर्वांना एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या भाषणातून त्या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे। किती लोक यावरनं टोटल 4 ते 5 हजार शिवसैनिक त्या ठिकाणून सगळे पुणे शहरातून निघालेले आहे। लवकरच आझाद मैदानावर त्या ठिकाणी पोहोचतील। बघा, आझाद मैदानावर असू द्या किंवा शिवतीर्थावर असू द्या, परंतु खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि धर्मवीर आनंदी यांचे सर्व आदर्श घेऊन जे एकनाथ शिंदे साहेब पुढे चाललेले आहे, त्यामुळे सर्व लाखो शिवसैनिकांमध्ये एक प्रेम एकनाथ शिंदे साहेबांवर एक वेगळं प्रेम निर्माण झालेलं आहे आणि ते प्रेम त्यांच्या भाषणातून प्रत्येक शिवसैनिकाला त्या ठिकाणी ऐकायला मिळणार। मग ते आझाद मैदान असो किंवा शिवतीर्थावर, परंतु आझाद मैदानावर जे संभाषण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब बोलणार आहे त्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी आझाद मैदानावर त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी नक्कीच एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या भाषणातून प्रत्येक शिवसैनिकाला एक उत्साह निर्माण करणारं भाषण त्या ठिकाणी होणार आहे।